आता विद्यार्थ्यांबाबत बोलतो. पहिलं मुळात गोष्ट, आम्ही पण जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून मोठं झालो. आमची पण अशीच शाळा होती. आम्ही नोकरीला लागलो म्हणजे आम्ही कुठल्या हायफाय इंग्लिश स्कूलमध्ये शिकून लागलो नाही. आमच्या पण शाळेत असे कार्यक्रम आयोजित केले जायचे आणि मनस्थिती सांगतो, असा कार्यक्रम आयोजित झाल्यानंतर आनंद एकच होतो की 2 तास वर्गात बसायच्या ऐवजी ग्राउंडवर बसायला भेटते. हा सगळ्यात मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर मला आता पण दिसतोय, पण थोडा वेळ झाल्यामुळे उन्हाची तीव्रता असल्यामुळे थोडा तो उसरलेला दिसतोय. तर या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही जी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी आलेलो आहे ती आहे सायबर क्राईमच्या संदर्भात. बाकी इतरही 2-3 विषय बोलायचे आहेत. त्यातला एक विषय बऱ्यापैकी समजावून सांगितलेला आहे इंगळे सरांनी तुम्हाला. तर मी सुरुवात पहिल्यांदा सायबर क्राईमच्या इथून करतो. समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थ्यांपैकी किती जणांना आई वडिलाच्या मोबाईलचा पासवर्ड माहित आहे? आणि तुम्हाला पासवर्ड माहित आहे, तो पासवर्ड सिक्युअर आहे असं किती जणांना वाटतं? की तो कुणालाच माहित होऊ शकणार नाही किंवा ज्याच्या हातात मोबाईल आहे त्यालाच तो मोबाईल उघडता येईल, दुसऱ्या कुणालाच उघडता येणार नाही असं किती जणांना वाटतं? तर ते बिलकुल चुकीचं आहे. मोबाईल हा तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचा व्यवसाय, तुम्ही काय विचार करता, तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे सगळं जगाला दाखविण्याचं एक साधन झालं. एक तुम्हाला केस सांगतो, माझ्या वाचनात आली होती. एक जणांनी स्टेटस टाकलं, आय एम गो टू स्वित्झर्लंड फॉर वॅकेशन. किती जणांना कळालं याचा अर्थ? आय एम गो टू स्वित्झर्लंड विथ फॅमिली फॉर वॅकेशन. फोटो टाकला आणि तो स्वित्झर्लंडला निघून गेला. तो फोटो त्याच्या मित्र कंपनीने फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, सगळीकडे इंस्टाग्रामला, स्टेटसला बघितला. वॅकेशनची सुट्टी घेऊन पूर्ण करून एन्जॉय करून आला. घरी आला, घराचा दरवाजा उघडा होता आणि घरामध्ये बाथरूम मध्ये ठेवलेला टमरेल तो माणूस वॅकेशनच्या सुट्ट्या एन्जॉय करून आल्यानंतर घरामध्ये त्यानं ठेवलेला टमरेल सुद्धा शिल्लक ठेवला नव्हता चोराने. कारण तो पूर्ण फॅमिली सह बाहेर देशात फिरायला गेलेला आहे. हे चोरांना कुणी सांगितलं? त्याने स्वतःच सांगितलं. आणि त्याचा गैरफायदा कुणी घेतला? चोरांनी घेतला. बिंदा असतो ते. तो 4 दिवस येणार नाही, दरवाजा बंद केला, आतमध्ये टेम्पो लावून सामान नेलं. सोफा, टीव्ही, कूलर, फ्रीज टेम्पो लावून भरून नेलं, अक्षरशः टेम्पो लावून. याच्यावरून एक लक्षात येत आहे की मोबाईल हा किती सिक्युअर आहे आणि आपण मोबाईलवर जे स्टेटस टाकतो ते किती सिक्युअर आहे. आज AI, बऱ्यापैकी लोकांना त्याचा लॉंग फॉर्म माहित असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो कृत्रिम बुद्धी.